मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील लाखो युवा वर्गाला हक्काच्या कायम रोजगाराच्या आशेचा किरण दाखवला। मात्र 11 महिने प्रशिक्षणार्थी म्हणून काम केल्यानंतर युवा शक्ती पुन्हा बेरोजगार झाली असून महायुती सरकारने त्यांना वाऱ्यावर सोडलं आहे। या विरोधात राज्यभरात आजवर 13 आंदोलनं करण्यात आली। तरीही सरकारला जाग येत नसल्यानं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटना आक्रमक झाली असून येत्या 12 ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर काळी दिवाळी साजरी करणार असल्याचा इशारा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर यांनी ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिलाय। राज्यात पार पडलेल्या 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेपाठोपाठ युवा वर्गासाठी कौशल्य विकास विभागाअंतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना राबवली। तसंच 10 लाख युवांना शैक्षणिक अर्हतेनुसार प्रतिमाह 6,000 आणि 10,000 मानधन देण्यासोबतच त्याच आस्थापनेत कायम करणार असल्याचं आश्वासन केलं होतं। त्यानुसार या योजनेत विविध सरकारी आस्थापनांमध्ये काम केलेले तब्बल 1,75,000 प्रशिक्षणार्थी आज घडीला प्रशिक्षित बेरोजगार झाले आहेत। सरकारनं त्यांना वाऱ्यावर सोडलं असून लाडक्या बहिणीच्या भावानं अर्थात एकनाथ मामानं एक प्रकारे आपल्या भाच्या-भाचींना फसवल्याचा आरोप चाकूरकर यांनी केला आहे। तेव्हा या बेरोजगार प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार देऊन मानधनात दुप्पट वाढ करावी, रोजगार हमीच्या धर्तीवर कायमस्वरूपी रोजगाराची हमी देणारा कायदा येणाऱ्या अधिवेशनात करावा आदी मागण्यांसाठी रविवारी 12 ऑक्टोबर रोजी 36 जिल्ह्यातील हजारो प्रशिक्षणार्थी बेरोजगार चला एकनाथ मामाच्या गावाला जाऊया असं आंदोलन छेडून एकनाथ मामाच्या ठाण्यातील घरासमोर काळी दिवाळी साजरी करणार असल्याचा इशारा बालाजी पाटील चाकूरकर यांनी दिला आहे। सरन्यायाधीश अवमान्य मागे राकेश किशोरवर द्वेषद्रोह दाखल करण्याची ठाण्यातील आंबेडकरी संघटनांची मागणी। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर राकेश किशोर तिवारी याने भर न्यायदान कक्षात बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला। तसंच त्यानं या कृत्याबद्दल पश्चातापही व्यक्त केला नाही। ही कृती म्हणजे संविधानावर हल्ला आहे। सुरुवातीपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं संविधानाला विरोध केलाय। त्यांच्या शिकवणीमुळेच राकेश तिवारी या वकिलानं हे कृत्य केलंय असा आरोप करत संघावर बंदी घालण्याची मागणी ठाण्यातील सर्व आंबेडकरी संघटनांनी केली आहे। यावेळी राजाभाऊ चव्हाण आणि भास्कर वाघमारे यांनी ठाणे नगर पोलीस स्टेशनमध्ये लेखी फिर्याद घेऊन अॅट्रॉसिटी आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। सोमवारी सर्वोच्च न्यायालयात कामकाज सुरू असताना राकेश किशोर तिवारी या वकिलानं बूट फेकण्याचा प्रयत्न केला होता। हा प्रकार म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेवर हल्ला असल्याचा आरोप करत आंबेडकरी चळवळीतील संविधानप्रेमी पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांनी नानासाहेब इंदिसे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जोरदार निदर्शनं केली। यावेळी कार्यकर्त्यांनी संघावर बंदी घालण्याची मागणी केली। आज दुपारी कोर्टनाका येथे संविधानप्रेमी नागरिकांनी तसंच वकिलांनी हातात निषेधाचे फलक घेऊन सरकार आणि संघाच्या विरोधात घोषणाबाजी केली। यावेळी नानासाहेब इंदिसे यांनी सोमवारी राकेश किशोर या वकिलानं सरन्यायाधीशांवर बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केल्याचा, सरन्यायाधीश म्हणजे देशाच्या न्याय प्रक्रियेतील सर्वोच्च स्थान असल्याचं सांगितलं। आज तेही सुरक्षित नसतील तर देशातील एकही नागरिक सुरक्षित नाही हेच स्पष्ट होत आहे। हा बूट फेकण्याचा प्रयत्न फक्त न्याय व्यवस्थेवर नव्हता तर तो बौद्ध समाजातून आलेले असल्यानेच राकेश किशोर याने हे कृत्य केल्याचा त्यांनी आरोप केला। तर भास्कर वाघमारे यांनी सरन्यायाधीश भूषण गवई जेव्हा महाराष्ट्रात आले होते तेव्हा राज्य शासनानं त्यांना प्रोटोकॉल दिला नव्हता। यावरून मागासवर्गीय माणूस सर्वोच्च स्थानी बसल्याचं या लोकांना मान्य नसल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे या घटनेचा आम्ही निषेध करतो। ही घटना फक्त व्यक्ती म्हणून न पाहता न्याय व्यवस्थेवर केलेला हल्ला असल्याचं वाघमारे यांनी सांगितलं। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या,
हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा प्रयत्न अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ठाण्यातील गडकरी रंगायत नाट्यगृहात मंगळवारी अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्तानं अभिजात मराठी भाषा गौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. आपल्या देशाची ही संस्कृती नाही, हे कृत्य अशोभनीय आहे. या प्रकाराचा आपण निषेध करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. ही आपली देशाची संस्कृती नाही. खऱ्या अर्थाने आपण न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवणारे लोक आहोत. त्यामुळे याची निंदा करावी तेवढी थोडीच आहे. अशा प्रकारचं कृत्य करणं हे निंदनीय आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारांचे वारसदार असलेले भूषण गवई साहेब यांच्यासारखा अतिशय आपण रामशास्त्री प्रभूंचा दाखला देतो. त्यामुळे भारताचे सर्वोच्च पदावर बसलेले असताना देखील त्यांची जी काही विनम्रता आहे, त्यांच्या वागण्यामध्ये जी काही शालीनता आहे आणि त्यांचा विनम्रपणा जो आहे आपल्याला वेळोवेळी दिसून येतो. ते जेव्हा आपल्या महाराष्ट्र सरकारने त्यांचा सन्मान केला त्यावेळेस विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये आम्ही जवळून पाहिलं की नावाने ओळखणारे भूषण गवई साहेब पाहिले आम्ही. आणि सगळ्यांसोबत अतिशय मनमिळावू स्वभाव आणि सगळ्यांना आपलंसं करून घेण्याची त्यांची जी काही हातोटी आहे, म्हणजे एवढ्या मोठ्या उच्च पदावर असताना देखील एक सर्वसामान्य कार्यकर्ता त्यांना ओळखीचा भेटला तरी सुद्धा त्याला नावाने जवळ करून त्याच्यासोबत फोटो काढताना आम्ही पाहिजे. त्यामुळे अशा प्रकारच्या व्यक्तिमत्वावर अशा प्रकारचं कृत्य करणं हे अशोभनीय आहे. आणि मी म्हणून पुन्हा एकदा मी झालेल्या प्रकाराची निषेध करतो, झालेल्या प्रकाराचा. आणि अशा प्रकारचं कृत्य बिलकुल आपल्या देशामध्ये कुणी खपवून घेणार नाही. स्वतः खुद्द देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी देखील याची गंभीर दखल घेतली आहे. सर हिंदी बता दीजिए. राज्यातील वीज ग्राहक आणि जनतेच्या हितासाठी वीज कर्मचारी संपावर. महावितरण कंपनीच्या नफ्याच्या क्षेत्रामध्ये अदानी, टोरंटो आदी खासगी भांडवलदारांना वीज वितरणाचा मागितलेले परवाने देण्यास विरोध. महावितरण कंपनीतील पुनर्रचना, कामगार कपात, 329 विद्युत उपकेंद्र खासगी ठेकेदारांना चालवण्यास देणं,
महानिर्मिती कंपनीचे 4 जलविद्युत केंद्रांचं खाजगीकरण करणं, महापारेषण कंपनी 200 कोटींचे प्रकल्प खाजगी कंपन्यांना देणं, पारेषण कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग करणं, वीज कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करणं, लाईन स्टॉप आणि इतर कर्मचाऱ्यांचे कामाचे 8 तास निश्चित करणं, पगारवाढ करारानंतर प्रलंबित असलेल्या तिन्ही वीज कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या इतर प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते अधिकाऱ्यांच्या संघटना कृती समितीनं 72 तास संपावर जाण्याचा निर्णय घेतला असून आजपासून 0 तासापासून निर्मिती, पारेषण आणि वितरण वीज कंपन्यांमधील 85,000 कामगार संपावर गेलेत. संपास प्रचंड प्रतिसाद राज्यभर मिळत आहे. महावितरण कंपनीत वाढलेली वीजग्राहक संख्या लक्षात घेऊन वीजग्राहकांना चांगली सेवा देण्याकरिता शाखा, उपविभाग आणि विभागीय कार्यालयांची निर्मिती करावी, महावितरण कंपनीने विकलेल्या प्रत्येक युनिट विजेचे पैसे मिळावे आणि महसुलात वाढ व्हावी, वीज ग्राहकांना स्वस्त वीज मिळावी यासाठी हा संप करण्यात येत आहे. या संपामध्ये कर्मचारी, अभियंते, अधिकारी आणि कंत्राटी कामगार यांच्या कोणत्याही आर्थिक मागण्या नाहीत. 2021 मध्ये राज्यातील एकूण ग्राहकांची संख्या 2,89,00,000 होती. एकूण उपविभाग 638 होते, तर एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 81,696 होती. तरीही महावितरणचं व्यवस्थापन कंपनीनं तयार केलेल्या आकृतिबंधानुसार संघटनात्मक रचना निर्माण करण्यात आली नाही. त्यामुळे कार्यरत कर्मचारी आणि अभियंते यांच्यावर कामाचा प्रचंड ताण वाढलाय. त्याचाच परिणाम वीजग्राहक सेवेवर झाला आहे. 2025 पर्यंत वीजग्राहकांच्या संख्येत 3,17,00,000 वाढ झाली आहे. मात्र वाढीव वीज ग्राहकांना सेवा देण्याकरिता एकूण 648 उपविभाग आहेत. या विभागात कर्मचारी आणि अभियंते यांची मंजूर पदं 81,900 आहेत. बऱ्याच मंजूर पदांवर कंत्राटी पद्धतीनं कामगारांची भरती करून कामकाज चालवण्यात येत आहेत. महाराष्ट्रात लाखो वीजग्राहकांनी असलेले शाखा आणि उपविभाग मोठ्या संख्येने आहेत, परंतु महावितरण व्यवस्थापनानं नवीन व्यवस्था उभारण्यासाठी काहीही केलं नाही. त्यामुळे वाढलेल्या वीजग्राहकांना योग्य, तत्पर आणि कार्यक्षम देण्याकरिता व्यवस्थापनानं प्रथम शाखा, उपविभाग कार्यालयाची निर्मिती करावी, अशी कृती समितीची मागणी आहे. मी कामगार एकता कमिटीच्या तर्फे ही गोष्ट मांडतोय की सरकार असं खोटं पसरवत आहे की जनता कामगारांच्या विरोधात आहे आणि कामगारांच्या आणि विद्युत कामगारांच्या विरोधामध्ये जहर पसरवण्याचं काम सरकार करत आहे उपभोक्त्यांच्या मध्ये. पण हे बरोबर नाही. उपभोक्त्यांना सुद्धा नीट कळून चुकलेलं आहे की खाजगीकरण त्यांच्या पूर्णपणे विरोधी आहे, हितविरोधी आहे आणि म्हणूनच अनेक जनसंघटना, सामाजिक संघटना या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशननी डिक्लेअर केला पाठिंबा, ऑल इंडिया पॉवर इंजिनियर्स फेडरेशनने पाठिंबा डिक्लेअर केला आहे, कामगार एकता कमिटीने डिक्लेअर केला आहे, तसंच अनेक ठिकाणी महाराष्ट्रात डिक्लेअर केला आहे. हे पण आपल्या माध्यमातून तुम्ही जनतेपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.